कर्जत तालुक्यातील शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी आगरी समाज संघटना पुढे सरसावली असल्याचे दिसून येत आहे। अवकाळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहायला मिळाले। मात्र या नुकसानाची भरपाई शासनाकडून अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही। तसेच तालुक्यातील आगरी समाजातील व इतर मागासवर्गीय संवर्गात येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शासकीय दाखले लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे याकरिता शुक्रवारी आगरी समाज संघटनेचे नवनिर्वाचित कर्जत तालुका अध्यक्ष पत्रकार संतोष पेरणे यांनी तहसीलदार कर्जत यांना निवेदन दिले। विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सहकार्य कराल अशी आशा करतो, अशी भावना आगरी समाज संघटनेचे ज्येष्ठ नेते वसंत कोळंबे यांनी व्यक्त केली। तसेच यावर्षी शेतकऱ्यांना अवकाळी पावसाच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे। त्यासोबतच खरीप हंगामात सतत सुरू असलेल्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट आले असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वाटेला निराशा आली आहे। या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे शासनाचे आद्य कर्तव्य आहे, अशी भावना तालुकाध्यक्ष संतोष पेरणे यांनी व्यक्त केली। तालुक्यामध्ये 5 मे रोजी अवकाळी पाऊस पडला आणि आपल्या तालुक्यातील 42 अशी गाव आहेत, त्या ठिकाणी 20,000 हेक्टरमध्ये उन्हाळी भातशेती होते आणि आज परिस्थिती अशी झाली पावसाच्या अवकाळी पावसामुळे ही भात शेतामध्ये उभी राहिली आणि 50% शेती ही भात न कापता त्यांना घरी वैरण न आणता शेतामध्ये उभी आहेत। आजही तीच परिस्थिती आहे। त्यामध्ये दुसरा प्रश्न आला की खरंच सुरुवात करायची शेतकऱ्यांना। खरंच सुरुवात साधारण 7 जूनच्या आसपास आपण भाताची पेरणी करतो, परंतु पाऊस असा प्रचंड सुरू आहे की भाताची पेरणी केल्यानंतर शेतामध्ये पाणी साचलं आणि ते पावसाचं प्रमाण कायम राहिल्याने शेतामधून भात उगवलंच नाही। ह्या प्रश्नामुळे आणि शेतकऱ्यांनी पुन्हा एक दुबार भाताची पेरणी केली, परंतु ती पेरणी सुद्धा तशीच वाया गेली आहे। आज या परिस्थितीमध्ये तालुक्याचा शेतकरी हा पूर्णपणे संकटात आहे। आज तालुक्यामध्ये 10,000 हेक्टरमध्ये खरीपाची शेती होते, परंतु आज परिस्थिती अशी आहे की जेमतेम 2,000 हेक्टरमध्ये भाताची शेती होऊ शकेल। त्यामुळे आमची समाजातर्फे विनंती आम्ही तहसीलदार साहेबांना केली की तुम्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पंचनामा तात्काळ करावा, त्याची नुकसान भरपाई तात्काळ मिळावी आणि जेणेकरून शेतकरी जो अडचणीत आला त्याला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये। यासाठी आगरी समाजाने पुढाकार घेऊन तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहे। या निवेदनाच्या वेळी तहसीलदार साहेबांनी मान्य केले की आपण कडमध्ये पंचनामे केले आणि शासनाला पाठवले, परंतु आम्ही अशी मागणी केली की शासनाला नुसते पंचनामे पाठवून फायदा नाही, तर आपल्याला मदत मिळाली पाहिजे। मदत मिळण्यासाठी तहसीलदार साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलण्याचं आश्वासन दिले आणि आम्हाला त्याचा काय निर्णय आहे तो कळवणार